नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलन संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी व्ही.जी. डोईवाड सर तर प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर रामचंद्र भरांडे साहेब हे होते. तर या बैठकीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावे म्हणून मुंबई आझाद मैदानी ते ठाण मांडणार आहे. जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण होणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार करण्यात आलेला आहे. तर या बैठकीला रावसाहेब दादा पवार, शेषराव रेडे, माजी PSI ऐलवार साहेब, धोंडूपंत बनसोडे, बालाजी बंगारीकर, मुंजाजी गायकवाड, गोविंद रेडे, गणपत रेड्डी, सुनील जाधव, अशोक गायकवाड, श्रावण गागलवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. नांदेड जिल्हा प्रतिनिधी नागराव कुडके. लोक स्वराज्य आंदोलनाचा भरांडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भरांडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जोपर्यंत आरक्षण वर्गीकरण होणार नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. लोकस्वराज्य आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये जाहीर केल्याप्रमाणे येत्या 27 एप्रिलपासून मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं व्हावं यासाठी जो अभ्यास गट नेमला होता न्यायमूर्ती आनंद बदर समिती यांचा, या समितीने 16 मार्च रोजी राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1 एप्रिल रोजी राजेश अग्रवाल मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली परत एक समिती नियुक्ती केलेली आहे. या समितीने हरकती अर्ज विनंत्या घेऊन 1 महिन्यात आपला अहवाल सरकारकडे सादर करावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि या अनुषंगानं ही समिती 1 महिन्याच्या आत जर अहवाल सादर करून मंत्रिमंडळासमोर हा विषय ठेवून सरकारने मंत्रिमंडळामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला तर या आरक्षण वर्गीकरणाच्या एकूण आजपर्यंतच्या लढ्याला एक यश येईल अशा प्रकारचा विश्वास वाटत असताना सरकारने 1 महिन्याची जी काही अपेक्षा व्यक्त केलेली आहे या समितीच्या अभ्यासाच्या अहवालाची, या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट आमच्या लक्षात येत आहे. प्रामुख्यानं सरकारला या विषयावर वेळ काढायचा आहे आणि वेळ काढून हा विषय लांबणीवर टाकायचा उद्देश या महाराष्ट्र सरकारचा अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिसतो. आता महाराष्ट्रामध्ये 1,20,000 लोकांची भरती राज्याच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये आणि पोलीस खात्याअंतर्गत जर ती सुरू असेल त्याची प्रक्रिया, या भरती प्रक्रियेच्या दरम्यान या अहवालाचा उपयोग होणार आहे का, याच्या विहित वेळेमध्ये वर्गीकरण होणार आहे का आणि या भरती प्रक्रियेमध्ये वर्गीकरणाचा लाभ समाजातल्या वंचित घटकाला मिळणार आहे का असा विचार केल्याच्या नंतर असं लक्षात येतं की सरकार आपल्या हाताशी काही समर्थक लोकांना धरून हा विषय कसा लांबणीवर टाकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत आहे. आणि हा अन्याय आहे, ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ गाडगेबाबा शिवराय यांचा आहे. आणि इथे सामाजिक न्यायाची जी काही भूमिका आहे ती सामाजिक न्यायाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमलबजावणी करून पुढे नेली पाहिजे अशी गरज असताना या विषयाला टाळाटाळ करण्याचे जे प्रयत्न करत आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच्यानंतर आम्ही येत्या 27 एप्रिलपासून हे सरकार जोपर्यंत आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई येथील आझाद मैदानावरून आम्ही उठणार नाही. महाराष्ट्रातले किमान 1,00,000 स्वाभिमानी आंदोलक या लढ्यामध्ये सहभागी होतील आणि सरकारला वर्गीकरणाचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडतील. यासाठी 27 एप्रिलपासूनचं आंदोलन सुरू आहे, राहणार आहे. आणि आंदोलनाची तयारी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये
अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वंचित असलेले जे काही जाती घटक आहेत त्या जाती घटकाचे सर्व नेते मंडळी संघटना बैठका करून या आंदोलनाची तयारी करत आहेत। या बाबतीमध्ये चर्चा, नियोजन आणि तयारी करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती। 27 एप्रिलपासून जेव्हा आम्ही बसू मैदानावर तेव्हा खऱ्या अर्थानं सरकारची भूमिका आमच्या लक्षात येईल। आम्ही आजपर्यंत एक दिवसाचा मोर्चा केला, त्यांचं आश्वासन घेतलं, त्यांना निवेदन दिलो आणि परत आलो। परंतु आता आम्ही जो काही बैठक सत्याग्रह करणार आहोत, हे काही महाआंदोलन होणार आहे, होऊ घातलेलं आहे, ते एक दिवसामध्ये परत येण्यासाठी नाही। महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची एक मोठी परंपरा आहे। दलित पॅंथरचं आंदोलन झालं, सगळ्या किसान सभेचं आंदोलन झालं, मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं, ओबीसी आरक्षणाचं आंदोलन झालं, धनगर आरक्षणाचं आंदोलन झालं। आता 27 एप्रिलपासून हे अनुसूचित जातीच्या अंतर्गत आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचं अंमलबजावणीचं आंदोलन असेल आणि या आजपर्यंत झालेल्या आंदोलनाच्या धर्तीवर हे आंदोलनसुद्धा तेवढंच ताकदीनं होईल आणि त्यामुळे यावेळेस हे सरकार आम्हाला आश्वासन देऊन तिथून पाठवू शकणार नाही। या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार आहोत। ग्रामीण भागातली जो काही प्रवास राहिलेला आहे, वाटचाल राहिलेला आहे, ते सामान्य माणसाच्या बळावर, तनमन धनाच्या ताकदीवर आणि त्यांच्याच विश्वासावर झालेला आहे आणि म्हणून लोकस्वराज्य आंदोलनाच्या भूमिकेविषयी एक विश्वास आहे। लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रतिमा आहे, हे लढणारे, जोखीम घेणारे कार्यकर्ते आणि एकनिष्ठ आणि या विषयासाठी प्रामाणिक असलेले लोक आहेत। हे स्वार्थी नाही, ते कुठल्या पक्षाशी स्वार्थाशी बांधलेले नाहीत आणि त्यामुळे जेव्हा खेडेगावात आम्ही फिरू लागलो तेव्हा 4-5 दिवसाच्या भाकरी घेऊन, गाठीला 4 पैसे घेऊन, आपल्याकडं असलेले साधनं घेऊन मुंबईला हजारो समाज बांधव येतील अशा प्रकारचं एक वातावरण खेड्यामध्ये फिरल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे। अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।